वेलकम स्टुडंट 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये आपलं सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर त्याच्यातलं पेज नंबर 33 वर एक ऍक्टिव्हिटी आहे. तर ती ऍक्टिव्हिटी आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ती ऍक्टिव्हिटी काय आहे? इफ x इज इक्वल टू 5 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन kx स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k बाय कम्प्लिटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. तर k ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची? फाइंड आउट करायची. त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. सो फर्स्ट स्टेप त्याच्यामध्ये वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन kx स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इज इक्वल टू 0. तर कोण रूट आहे म्हणून सांगितलंय? x इज इक्वल टू 5 इज द रूट. त्यामुळे पहिल्या ब्रॅकेटमध्ये किती येणार आन्सर? 5. ओके, x इज इक्वल टू 5 इज द रूट ऑफ इक्वेशन. सो x ची व्हॅल्यू किती ठेवायची? लेट इज x इज इक्वल टू 5 इन द इक्वेशन. इक्वेशन मध्ये पुट करायची व्हॅल्यू. सो जिथे जिथे x आहे, आता इथे बघा kx स्क्वेअर. x स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर. ओके, इथे लिहूया 5 त्याचा स्क्वेअर करायचा. 14 इंटू एक्स, 14 मल्टिप्लाय एक्स ची व्हॅल्यू किती ठेवायची तिथे? 5. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे -5 इज इक्वल टू 0 दिलेलं आहे. आता इथे बघा याचं पहिलं आन्सर दिलं 5 चा स्क्वेअर किती येणार? 25. 14 मल्टिप्लाय 5 केलं किती आन्सर दिलेलं आहे? 17 दिलं. ओके, त्याच्यानंतर पुढे इथे जर आपण बघितलं या दोन्हींचा साइन सेम आहे, दोघांचाही साइन मायनस आहे म्हणजे ऍडिशन होणार. 70 प्लस 5 किती येणार? 75. आणि ऑलरेडी इथे मायनस दिलेला आहे. तर हा -75 इकडे येऊन काय होईल? प्लस होईल. म्हणजे काय होईल? 25k इज इक्वल टू 0 प्लस 75 म्हणजेच 25k किती येणार? 75. ओके, इथे लिहूया 25k इज इक्वल टू 75. तर हा मल्टिप्लाय 25 तो याच्याकडे येऊन काय होईल? डिवाइड. सो 75 डिवायडेड बाय 25. 75 ला समजा आपण 25 ने डिवाइड केलं. 25 वन जा 25, 25 थ्री जा ओके 75. 3 आन्सर त्यांनी दिलेला आहे. तर इथे जे आन्सर आहेत तर ते तुम्ही इथे जेवढे जेवढे ब्रॅकेट मधले आन्सर आहेत ते नोट करा. इथे 5 आहे, इथेही 5 आलं. या दोन ब्रॅकेट मध्ये पण 5 आहे. 75 परत इथे 75 आहे. 75 अपॉन 25 इज इक्वल टू 3. दॅट इज रिक्वायर्ड.